नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत बायो सायन्स. आता पहिला एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. आता हा दुसरा व्हिडिओ आहे, शॉर्टमध्ये टाकलेले आहे व्हिडिओ. तर तुम्ही बघू शकता 15-15 मार्काचा इम्पॉर्टंट टॉपिक मी कव्हर करते. तर चला बघूया. प्रश्न पहिला त्याच्यामध्ये रिकाम्या जागा भरा. तर पहिलं बघा, मज्जारज्जू द्रव CSF मुख्यत्वे करून टिंबटिंबाद्वारे श्रवला जातो. तर कशाद्वारे श्रवला जातो? कोरोइड फ्लेक्स. तर कोरोइड फ्लेक्सद्वारे हा श्रवला जातो. त्यानंतर सेकंड बघा, स्वादुपिंड रसामध्ये ट्रिप्सिन हा पाचक रस असतो. तर कोणता? ट्रिप्सिन हा पाचक रस असतो. त्यानंतर थर्ड बघा, ऑप्टिक नर्व कशाची जाणीव करते? आपल्या नर्व असतात ज्या 12 नर्व आहे आपल्या, तर त्याच्यामध्ये एक ऑप्टिक नर्व असते. ती कशासाठी करते? डोळ्याची दृष्टी. डोळा म्हणजे दृष्टी घ्यायचं, दृष्टीची जाणीव करून देते. तर समजलं. फोर्थ बघा, डाव्या फुफ्फुसामध्ये किती कप्पे असतात? 2 कप्पे असतात. आणि उजव्या फुफ्फुसामध्ये किती कप्पे असतात? तर ते तुम्ही कमेंट करायचे. त्यानंतर अपेंडिक्स पोटाच्या उजव्या इलियाक फोसामध्ये असतो. अपेंडिक्स कोणत्या भागात असतो? उजव्या लक्षात ठेवायचं. इलियाक फोसा तुम्हाला ऑप्शनमध्ये राहीनच, फक्त उजवा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, जोड्या जुळवा. HB म्हणजे HB कमी झाल्यानंतर आपल्या शरीरात काय होतं? ॲनिमिया होतो. समजलं? हे लक्षात ठेवा. मायटोकॉन्ड्रिया काय आहे? सेलमध्ये. सेलचा व्हिडिओ अपलोड आहे, त्याच्यामध्ये बघू शकता. तर ऊर्जा केंद्र म्हणजे पॉवर हाऊस ऑफ द सेल, मायटोकॉन्ड्रिया हे विचारलं जातं. त्यामुळे चांगल्या प्रकारे पाठ करून घ्यायचं आहे. त्यानंतर वाढ संप्रेरके तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये काय? पिच्युटरी ग्लँड आहे. त्यानंतर व्हिटॅमिन डीचं काय? अल्ट्राव्हायलेट किरण म्हणजे सकाळी आपण सकाळचं घेतो. त्याच्यामध्ये काय असतं? जे आपण सूर्यप्रकाश घेतो सकाळचा कोवळा, त्याच्यामध्ये काय असतं? व्हिटॅमिन डी असतं. हे तर सर्वांना माहिती आहे. त्यानंतर प्ल्युरा काय आहे? सिरस मेम्ब्रेन आहे. तर या प्रकारे आपलं झालेलं आहे कवर. आता नेक्स्ट बुक आपण चुकी बरोबर लिहा. चला बघूया. फुफ्फुसीय धमनी ऑक्सिजनयुक्त ब्लड सप्लाय करते, वाहून नेते. तर नेते का? आपल्याला ऑक्सिजन आपण आता फुफ्फुसाकडे ब्लड कशासाठी जातं? फिल्टर होण्यासाठी. मग ते ऑक्सिजनेटेड राहणार आहे का? नाही, ते डिऑक्सिजनेटेड राहणार आहे. तर हे चूक आहे. समजलं? त्यामुळे हे चुकलं. त्यानंतर जबडा हा हलणारा हाडा आहे. जबडा आपण बोलतोय तर जबडा हलतोय ना, तर हे बरोबर आहे. AB रक्तगट हे वैश्विक दाता आहे, हे तर चूक आहे. काय आहे? O निगेटिव्ह लक्षात ठेवायचे. O निगेटिव्ह सगळ्यांना दाता आहे. त्यानंतर श्वासोच्छ्वास प्रत्येक चक्रामध्ये सामान्यतः ज्वारीय हवामानाचे प्रमाण 100 ml असते. तर नाही, 400 ते 500 ml असते. ही चूक आहे. त्यानंतर मोठे आतडे अन्नपचनात भाग आहे. तर मोठे आतडे अन्नपचनात भाग आहे का? नाही, फक्त पाणी पचन करण्याचं काम